मित्रांनो तर जिथं जेवाय थांबलो होतो तिथनं बघा कसा व्ह्यू येतोय. तर हा शेवटचा पेट्रोल पंप आहे. तुम्ही ज्यावेळेस लेहकडे जाताय त्यावेळेस किऑन म्हणून केलॉंग मध्ये हा शेवटचा पेट्रोल पंप आहे. तर पाहू शकताय पुढे धबधबा. वाव, दिसतोय का तिथं समोर धबधबा आहे. एकदम मोठा फॉल आहे आणि इथे एकदम एक असं आर्टिफिशियल लेक बनवलंय आणि पलीकडून नदी वाहती. तर फायनली आपण अटल टनेल पाशी आलेलो आहे. पाहू शकता ही समोर अटल टनेल आहे. तर 10,075 फुटावर आहे, सगळ्यात उंच आहे नॉर्थन पोर्टल. तर किती किलोमीटर होत आहे ती पण सांगतो. आलोय 4.5 किलोमीटर राहिले. हो, किती लांब आहे, 9 किलोमीटर टनेल. वा, तर पाऊस यायला लागला त्यामुळे ह्याला कवर घालतो. मित्रांनो तर मनालीत पोचलोय. तर पाहू शकताय खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज. तर वडापाव 90 रुपयाला होता, 85 रुपयाला कमीत कमी. मनालीमध्ये आलोय मी. हे माणूस शिवाय देते क्या. मित्रांनो तर आलोय आता मनालीच्या मॉल रोडवर. इथं पाहू शकताय मॉल रोड आहे मनालीचा. तर मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 27वा. त्याचा पार्ट दुसरा आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आपण लद्दाखमधनं हिमाचलमध्ये प्रवेश केला होता. आपण बारालाच्या पास क्रॉस केला होता. सूरजताल म्हणून एक सुंदर तळ पाहिलं होतं. तर ह्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे की आपण अटल टनेल क्रॉस करणार आहे आणि मनाली सिटीत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा निसर्गरम्य वातावरण पाहणार आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की शेवटी कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं आपल्याला डाळच्या गाव लागलं, आता जिप्सा म्हणून गाव लागले आणि आपल्याला नंतर अजून एक गाव लागणार पुढे. मग त्यानंतर आपल्याला केलॉंग म्हणत होतो मी. केलॉंग गाव लागलं. नुसतं घाट आहेत भाऊ. खाली बघा किती खोलदारी. ट्रकवाल्या नदीचा पूल आहे. कुठली नदी मॅप पण नाही लावला. कसले डोंगर आहे. आता थोडा आप जायचं असेल मला वाटतंय, वरती जायचं असेल. आता आपण 11,000 फुटावर आलोय ना. तर ते टनेल जवळपास 13,000 फुटावर का 10,000 फुटावर आहे काय माहिती. अजून इथनं जवळपास 65 किलोमीटर आहे टनेल. जबराट असा घाट लागलाय. ट्रकवाल्यांचा अवघड असतोय तसं. काय वेळेस बसत बी नाही, मग परत पुढं मागं घाटातच करायला लागते गाडी. असं मी स्वतः नव्हे, ह्या रोडनी ट्रकमध्ये गाडी टाकून आणली त्यामुळं मला माहिती. ट्रकवालाचं आपण इतकं असं आपल्याला वाटतंय आता जाती खाली का त्याचं मुंडकं पर खाली असतंय तर त्याला चाक कुठंही त्याचा अंदाज असतोय. ट्रकवाले झाले, बसवाले झाले. तुम्ही ड्रायव्हरच्या शेजारी बसून चालवून बघा घाटात गाडी चालून म्हणजे बसून बघा. मग कळलं भाऊ काय करतोय, खाली चालली. त्याला ते चाकावर अंदाज असतोय. चला हिमाचल हिरवगार. वंडरफुल. चलो मित्रांनो तर जेवाय थांबलोय आता. कायलॉंग म्हणून गाव आहे. तिथं मटर पनीरची सब्जी घेतली आणि रोट्या. तर रोट्या आपल्या अशा असतात चपात्या, फुलक्या म्हणतात गुजरातमध्ये. अशा प्रकारच्या रोट्या घेतल्या. बघूया कसं लागतंय खाऊन. ओके, जेवण झाल्यावर सांगतो. हे बघा मटर पनीरची सब्जी आणि रोट्या. ओके मित्रांनो तर जिथं जेवाय थांबलो होतो तिथनं बघा कसा व्ह्यू येतोय. एकदम भन्नाट. बेसिकली ते इथं 4 ते 5 मजली बिल्डिंग आहे आणि ह्याच्यात टेरेसवर आहे मी. टेरेसवर नाही, अजून एक मजला आहे वरती. अशा प्रकारे आहे आणि मला तर वाटलं एकच 2 मजलीच बिल्डिंग आहे, पण ही 4-5 मजली खाली रोड आहे. तर चला निघूया आता इथनं. ओके, 76 किलोमीटर राहिले मनाली. मित्रांनो पहा बर्फाचं पाणी पागळून कसं येते. धबधबे खाली ती वरती बर्फ आहे, त्यातनं पागळून धबधबे. इकडं पुढं तर काय धबधबा बी पागळून बसलाय असं.
पागुळून गोठून बसलाय, गोठून दगडातनं पाणी येतंय. हो हो हो, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी असतंय. चलो तर मित्रांनो, हा भाऊ भेटला आपला उत्तराखंडचा. तर भाऊ लिफ्ट मांगून ट्रैवलिंग करतो. भाई ये लिफ्ट मांग के ट्रैवल कर रहा है. भाई कितने दिन हो गए आपको? मेरे को 2.5 महीना हो गया. 2.5 महीने. कितने स्टेट में चले गए? ये तीसरा राज्य है. तीसरा राज्य है क्या जी? अरे बहुत बढ़िया यार. बहुत खुशी हुई. ले में किधर तक? 160 किलोमीटर बचा था. ले मतलब तंगलंगला पास तक गए थे क्या? तंगलंगला भी नहीं गए थे? नहीं, ये जुप्सा करके कोई है ना, हाँ उससे आगे गया था. जो 22 कैंचियाँ हैं हाँ वो क्रॉस कर ली थी. हाँ. और उसके बाद आगे मेरी तबीयत बहुत ज़्यादा ख़राब हो गई थी लो ऑक्सीजन की वजह से. ओके ओके फिर वापस आ गया मैं. ओके ओके. क्योंकि मैं अकेला था, मैनेज करना थोड़ा मुश्किल हो जाता था. लिफ्ट मिली क्या वापस आने के लिए? हाँ, ओके ओके. वहीं चलो से मिल गई. अभी किधर जा रहा है? अभी तो मैं कुल्लू की तरफ जा रहा हूँ. ओके ओके. चलो अभी मेरे पास तो जगह नहीं है, नहीं तो अरे मैं दे कोई देता. कोई बात नहीं. ओके ओके. चलो थैंक यू, बाय. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मेरे को आपका भी नाम? बहुत- अमित. अमित. वो वीडियो बनाते हो? जी, यूट्यूब पे बनाता हूँ. क्या नाम? अमित ताबेबी तो चैनल का नाम है. ओके चलो. ओके बाय. थैंक बाय. यू. ओके मित्रांनो, तर जीवन निघालो कयोन केलॉंग मधनं. तर जेवण चांगलं होतं. तसं त्यांनी हा पनीर खायची होती म्हणलं, मग पनीर तर ते हाफ द्यायला तयारच नव्हतं. कुठेच मी बऱ्याच जागा विचारलं तर ह्यांनी दिलं हाफ पनीर आणि 5 का 6 रोट्या खाया. 200 रुपये झालं सगळं म्हणून. अशा प्रकारे ताज जेवलो. जरा काय झालं काय नाही झालं. चला ओके. MP च्या एवढ्या गाड्या कसं काय आल्या? चला आता 76 किलोमीटर फक्त राहिले. आणि ओके, मला तर शक्यतो शेवभाजी नाही तर पनीरच आवडतं. डाळ तडका बी नाही आवडत मला एवढा. काय झालं, एकदा मी गणलो होतो नि बा डाळ तडक्याला. एकदा कसं 2-3 वेळा त्यांनी कसलं ते चवळी बी टाकली, राजमा बी टाकलाय, काही बी कशाचे बेटा टाकल्यात. त्यामुळे मला डाळ तडक्याचा विश्वासच उठला बाबा. डाळ मखनी म्हणतात काय त्याला, काहीतरी. चला असं तर काय जेवलो. आणि लय मोठे मोठे बिल्डिंग आहेत, तुम्हाला मी दाखवलंच असेल. फक्त वरती फक्त टेरेस दिसतंय. इथं हॉटेल आहेत पण ती खाली 4-4, 5-5 मजली बिल्डिंग आहेत. ओके. नव्हता हा शेवटचा पेट्रोल पंप आहे. तुम्ही ज्यावेळेस लेहकडे जाताय त्यावेळेस किऑन म्हणून केलॉंगमध्ये हा शेवटचा पेट्रोल पंप. इथनं पुढं तुम्हाला डायरेक्ट 350 किलोमीटर नंतर कारूमध्ये पेट्रोल पंप भेटेल असं आहे. तर आता माझ्याकडे भरपूर पेट्रोल आहे. मी काय मनाली जाऊन पण टाकल. मनाली काय 76 किलोमीटर आहे, त्यामुळं मी नाही टाकत इथं. ओके. बघा बाईकर किती येतात, बाईक गँग लय लोक येतात सगळी. पण स्वतःची गाडी घेऊन यायची डेअरिंग खूप कमी लोकांमध्ये येतात इथं. दुसऱ्याची गाडी पळूनच हवा काय त्यात निसती. ही दिल्लीची स्वतःची गाडी घेऊन आलेली पोरं दिसतात. ओके चलो मित्रांनो. तर बघा स्ट्रगल कसलं आहे, म्हणजे विदेशी. हाय सर. चढायला बघा पार लूज फाइंडल केला आहे, इतकं रप 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 फिरवत आहे ना. तर आता आपण आलोय इथं लेडीज आहे. बघा वय जास्त आहे, वयस्कर आहेत पण आल्यात फिरायची आवड आहे यांना. हे पण इतके स्ट्रिक्ट असतात ना, अजिबात कुठं गाडी टाकत नाही आहेत. जसं दम लागला तर थांबतात, परत चालवतात असंही, बाकी काही नाही. आणि आता आपण आलोय सिसू. आपण सकाळी सरचू या गावात होतो, आता सिसू या गावात आहे. या गावात पुढे गेलं की आपल्याला टनेल लागेल, अटल टनेल. अजून 5 किलोमीटर आहे सिसू. तर तिथं काय लिहिलं, वेलकम टू सिसू. ओके 5 किलोमीटर सिसूमध्ये. मी इथं मोबाईलचा आपलं ह्याचं काय म्हणतोय कॅमेराचा डाटा फ्री करण्यासाठी लावला आहे मोबाईल. काय होते का नाही ते कॅमेरा बिझी. ओके कॅमेरा बिझी त्यामुळं राहिलं आहे. चला भेटूया पुढं.
मित्रांनो तर आभाळ आल्यागत वाटतं इकडं पाठीमागं. आईच्या गावात बोट खराब व्हायचा. आभाळ आल्यागत वाटतं पाठीमागं, त्यामुळं पटपट पटपट आभाळ आहे तिथनं पुढं गेलं पाहिजे. पावसाच्या दिवसात काठी प्रवास रिस्की जरा, बाकी काय नाही. आपल्याला अटल टनेल क्रॉस केलं मग मनालीतच जावं मला वाटतंय. उद्या सकाळ काही 31 किलोमीटर वाटतात. 30 किलोमीटर तर आरामात जावं, पण एवढं काय नाही. निवांत म्हणजे इथं रिलॅक्स झोपता येईल, अजून आंघोळ करता येईल. मेन म्हणजे गरम पाण्याने असं ठिकाण म्हणजे गुरुद्वारा आहे. मॅक्स टू मॅक्स 200 रुपये असेल. आणि जर कन्व्हिन्स झालं तर समजा की मी फिरतो एवढा पैसे नका घेऊ, तर मग तो उत्तमच आहे. मित्रांनो तर यांनी फ्लावर लावलंय, फ्लावर ते म्हणलं मी मागासपासून पाहत होतो असं इतकं भाजीगत काय दिसतं वयनं. तर फ्लावर आहे, काहींचे गहू आहेत अशा प्रकारचे, काहींनी मका केली बहुतेक गुरांसाठी केली का हॉटेलसाठी केली काय माहिती. इकडे खाली बघा चांगल्यापैकी रानं दिसतं. हिमाचलमध्ये पण काय तर बऱ्यापैकी शेती जिथं सपाट भेटत तिथं डोंगर बघा काय आईच्या गावात कसलं भारी. ती वरती बघा बर्फाचा डोंगर. तो तांडी ब्रिज क्रॉस केला आपण आता. पाहू शकताय लोखंडाचा ब्रिज आहे तांडी ब्रिज. इथं लोक फोटो काढाय थांबल्यात. काय पर्यटन स्थळ काही माहीत नाही आपल्याला. जेवलो मी मागच आपलं. इथं पण जेवायला होतं चांगलं तसं. गाडी छोटी असू या मोठी, पण ते डिझेल वगैरे फ्यूल कॅन कॅरी काय त्यात लद्दाखला जायचं असेल तर हे बघा समोर आवाज येईल का नाही काय माहिती. समोर 17 सीटर 2 गाड्या चालल्यात. त्या दोन्हींनी डिझेलसाठी कॅरी केलेलं आहे. मित्रांनो तर हिरवळ पाहताय का? हिरवळ दिसती. हिरवळ मला पण जवळपास 12 दिवसानंतर अशी हिरवळ दिसली. अशी गावाच्या ठिकाणी दिसत होती पण डोंगरावर नव्हती दिसत. आता हे कसे डोंगर हिरवेगार दिसतात तसे मला ह्याच्यात लद्दाखमध्ये कधीच कुठं डोंगर हिरवेगार नाही दिसले. फायनली आज आपण 12 दिवस लद्दाखमध्ये थांबल्यानंतर आलोय हिमाचल प्रदेशमध्ये. तर मनालीकडे चाललोय. तर इकडं आल्यावर जरा मनाला प्रसन्न वाटलं, कारण लई दिवस झालं बखास डोंगर पाहत होतो. आता हिरवे डोंगर पाहिले भाऊ फायनली. आणि आपली गाडी सक्सेसफुली लद्दाख ट्रिप करून पार बिमलिंगला सगळीकडे जाऊन आली भाऊ. असा कुठलाच कोपरा नाही सोडला लद्दाखचा तिथे गेली नाही. तर एक नंबर वाटलं भाऊ हिरवी झाडी वगैरे पाहून. तर चला, जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी फॉलो नक्की करा मित्रांनो. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर लेह लद्दाख फिरून आला, ते पण उमलिंगला टॉपला गेलता. उमलिंगला गाडीने कसली स्ट्रगल केली ती पाहायचं असेल तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय मित्रांनो. तर सिसू गावात पोचले आता फायनली. पाहू शकताय तुम्ही लेजंग म्युझियम. कसले 4-5 मजल्याची बिल्डिंग बांधतात तिथं बी. जे खालनं दिसतात ना, खालचे ह्या साईडला रोडचे असतात त्यांच्या बिल्डिंग खाली असते. ही आता ही बिल्डिंग दिसती ह्याच्या खाली 4 मजले असतील. अजून 4 तर कमीत कमी 2-3 तरी असतील. वरती फक्त 3च मजले दिसतात, खाली जास्त असणार आहेत. सगळं घाट 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 घाट. जेव्हापासून आपण जम्मू म्हणजे वैष्णव देवीच्या तिथनं उतरलोय तेव्हापासून सगळे घाटच लागलेत. ओके चलो किसकर गावाचं नाव आहे. आपल्याला आता जायचंय अटल टनेल. तिथं पुलाचं वगैरे काम चालू असतंय. तिथं एकदम खराब रोड असतोय. ओके
का? हां 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 हां. मित्रांनो, तर आत्ताच कॅमेराची जा मेमरी फ्री केली तर पाहू शकताय पुढे धबधबा. वाव, दिसतोय का? तिथं समोर धबधबा आहे, एकदम मोठा फॉल आहे. आणि इथे एकदम एक असं आर्टिफिशियल लेक बनवलंय आणि पलीकडून नदी वाहती. एक नंबर ठिकाण आहे. इथं जरा थांबलो, मोबाईल ह्याची मेमरी फ्री केली कॅमेऱ्याची आणि आता मी निघतोय. ओके, चलो चलते. हे लय 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 मेमरी लागते भाऊ, सगळे व्हिडिओ काढायचे म्हणल्यावर. ते कसला भारी व्ह्यू आहे हा. ह्यात एक फोटो काढू. मित्रांनो, तर फायनली आलो इथं. एक भारी पॉईंट. आता हो का, अशी झाडं बिडं होती, ह्या साईडला पण होती आणि ह्या साईडला पण होती. एकदम भारी होता. पण कॅमेरा फोटो मोडमध्ये होता, त्यामुळे काही तिथला व्हिडिओ कॅप्चर नाही झाला. मी फोटो काढलाय, तो फोटो ह्याच्यावरती ओळख कारण तिथं लोक भेटली आणि इतक्या लांब आलाय म्हणल्यावर त्यांना पण भारी वाटलं. तर चला, आता माझं चुकी झाली. काल मी वोडाफोनला रिचार्ज केला माहिती का, जिओला करायचं. ते माझं काय झालं, जिओचं पण संपलं आणि वोडाफोनचं पण संपलं होता रिचार्ज. कारण आपल्या जवळपास 15 कसं चांगला यूज केला मी त्या सिम कार्डचा. जवळपास 15 ते 18 दिवस मी सिम कार्ड वापरलं ह्याचं, आपल्या एअरटेलचं. चला, टनेल जाईल, टनेल. तर फायनली आपण अटल टनेल पाशी आलेलो आहे. पाहू शकता ही समोर अटल टनेल आहे. तर असं फिरून जायचं इकडून. ही भारतातली सगळ्यात हाईट व्हायची टनेल आहे. पाठीमागे आहे ना काय, अटल टनेल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन वेलकम यू टू अटल टनेल रोहतांग. 23 किलोमीटर राहिले म्हणाली. तर सगळ्यात हाईट व्हायची आहे. सगळ्यात लांब तर नाही आहे, कारण लांब नाही व्हायची नाही टनेल म्हणून आहे. ती सगळ्यात लांब टनेल आहे भारतातली. बघूया आपण तुम्हाला ॲक्झॅक्ट किती किलोमीटर लांब आहे ती सगळं सांगतो मी. अटल टनेल आणि फोटो काढूया पहिले अटल टनेलपाशी एक, मग जाऊया. इकडून ऊन आहे, इकडून चांगलं येईल. भाई फोटो खिचते हो क्या एक मेरा? हां. तर मित्रांनो, फोटो काढू आणि जाऊया मग. मित्रांनो, तर फायनली फोटो वगैरे काढलाय आणि अटल टनेलमध्ये घुसतोय आता. तर हे पाहू शकताय, वाऱ्याने सगळं पडलंय. इतकं जोरात वारं सुटलंय नाही तर ह्यांनी बॅरिकेड लावलेली सगळीच पडलेत. तर 10,075 फुटावर आहे, सगळ्यात उंच आहे नॉर्थन पोर्टल. तर किती किलोमीटर होतं आहे ती पण सांगतो. 545.2ला आपण एंटर केलं आहे. आणि टाईम किती? टाईम 2:32 एंटर केलं आहे टनेलमध्ये. एकदम गार वाटतंय ना, आणि एकदम भारी कामाने वाटतंय की लाईटी सगळ्या चालू आहेत भाऊ. एक नंबर टनेल भाऊ. नाच का ऑन का होतं येड्या. ही पण 9 किलोमीटरच्या आसपास असेल टनेल. इमर्जन्सी एक्झिट. और काय येडा झाला का काय भाऊ? ऑन कसला वाजवतोय असला? स्पीड लिमिट 40 आहे. नो टेकिंग आहे. सिंगलच आहे, म्हणजे 2 लेन आहे. 2 लेन फक्त येणार जाणार आहे, बाकी नाही आहे. 200 मीटर आलं एक्झिट आहे. ओके ओके ओके, इमर्जन्सी एक्झिट. चला, तुम्हाला आता पोचल्यावर दाखवतो मी. अजून इथं 8.5 किलोमीटर आहे. बघू किती किलोमीटर आहे टोटल. ओके. कार का लागायला लागलं म्हणलं तर इथं पाणी आलंय टनेलमधलं. कुठं आलंय काय माहिती. इकडून पाण्यामुळं काय जास्त लागतंय. 2.5 राहिले, 2.5 किलोमीटर. नॉर्थ साऊथ टू नॉर्थ आहे. नॉर्थ आहे असे. आपण नॉर्थकडून साऊथकडे चाललोय. नॉर्थ पोर्टलकडून आपण घुसलो होतो, साऊथ पोर्टलला निघणार आहे. ओके.
स्पीड लिमिट 60 वय न टपकते पाणी आईच्या गावात जायला लागते म्हणतोय मला. डेंजर आहे टनेल. ओके मित्रांनो, जवळपास 3 किलोमीटर आलोय, पण असं खुदमाल्यागत किंवा काय असं काहीच वाटत नाहीये. एकदम प्रकाश चांगला ठेवला आहे, लाईटी बिटी सगळ्या ऑन आहेत, काय अडचण नाहीये. त्यामुळं एक पिकअपवाला आहे त्याला काय झाली. आणि ह्या टनेलमुळं काय झालंय माहिती का, जवळपास 50 किलोमीटरचं अंतर कमी झालंय. ले मनाली रोडवरचं म्हणजे 2 तासाचा प्रवास कमी झाला आहे टोटल, 2 तासाचा. कारण एक पास होता रोहतांग पास म्हणून आहे, तो जवळपास 13,500 फुटाचा पास आहे. तो पासला जायलाच लागत नाही. टनेल झाली 10 किलोमीटरची का काय असेल ॲक्च्युअल किलोमीटर ते मी सांगाल तुम्हाला किती किलोमीटरची झाली काय टनेल. चला पुढे गेल्यावर बघूया, लय मोठा होईल व्हिडिओ, नाही तर अख्खा टनेल बरोबर बोलत बसलो होतं. ओके मिनिटं आलोय, 4.5 किलोमीटर राहिले. हो किती लांब आहे, 9 किलोमीटर टनेल. वाव, समोरनं पण गाड्या येतात जातात पण गाड्या. 60चं स्पीड लिमिट आहे टनेलचं, पण 60पर्यंत पण जात नाही गाडी माझी टनेलमध्ये. पळावली तर जाईल. आता काय लागायला लागलं, गार थंड हवा लागायला लागली. ओके 3.5 किलोमीटर राहिले. कार का लागायला लागलं म्हणलं तर इथं पाणी आलंय टनेलमधलं. कुठं आलंय काय माहिती. पाण्यामुळं काय जास्त लागतंय. 2.5 राहिले, 2.5 किलोमीटर. नॉर्थ साऊथ टू नॉर्थ आहे असे. आपण नॉर्थकडून साऊथकडे चाललोय. नॉर्थ पोर्टलकडून आपण घुसलो होतो, साऊथ पोर्टलला निघणार आहे. ओके स्पीड लिमिट 60 वय न टपकते पाणी आईच्या गावात जायला लागते म्हणतोय मला. डेंजर आहे टनेल. ओके चालू आहे आता बाहेर. उजेड दिसायला लागलाय, लाईट म्हणजे बाहेरचा उजेड दिसायला लागलाय, सनलाईट. इथनं किती 500 मीटर राहिलं असं आपण लावलंय. त्याच्यात किती झाले, त्यात जवळपास 9 किलोमीटर होत आले. सांगतो एक्झॅक्ट किती झालं मी तिथं गेलो. ओके हेल्मेटची काप नाही तरच येते मला. मित्रांनो आता बाहेर निघायचा टाईम आला आहे. 1/2 किलोमीटर राहिलं आहे म्हणते. ओके फायनली आपण अटल टनेलमधनं बाहेर निघतोय. जवळपास एक्झॅक्ट किती पाहू दे, एक्झॅक्ट 9 किलोमीटरची टनेल आहे. एक्झॅक्ट 9. आपण सगळ्या 545.2ला घुसलो होतो आणि बरोबर बघा तुम्हाला दाखवतो वाटलंच तर मी काय खोटं बोलत नाही. 454.3 झालं मला आता इथं बाहेर आलं. म्हणजे बरोबर 9 किलोमीटर किंवा 9.1 किलोमीटरचं टनेल आहे अख्खी मोठी. तर चला इथे एक फोटो काढूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर आणि फॉलो करा. थँक्स अँड विजिट अगेन अटल टनेल. ओके ओके बंद करतो आता मी. मित्रांनो तर अटल टनेलला फायनली बाय बाय म्हणायचा टाइम आलेला आहे. आणि ह्याचं ही कुठे गेली इंस्टा 360चं याचा कवर घालायचं राहिलाय. हे 2 सर आहेत, दिखाओ दे. ये मेरे को फ्री में दे रहे हैं ना. फ्री में देंगे तो हम कहाँ जाएंगे. इसके भी छोटे छोटे बच्चे हैं सर. अरे ये बोल रहे हैं कि 100 रुपए की डब्बी दे रहे हैं मेरे को. एक खा के देखो क्या. हाँ देख लो, खाकर देख लो सर. ये तो दूध में मिठाइयों में हर चीज में चलता है सर. नहीं यार मेरा बजट नहीं है सर. मैं गूगल कर देना. नहीं यार महाराज जाके पैसे दूं क्या फिर. ठीक है कर देना. जो 6 नहीं वैसी कर दो तो नहीं दिया पैसा तो क्या करेंगे.
वो तो सब गरीब के पैसे क्या रख लोगे आप साहब? अरे मैं भी गरीब ही हूँ यार। ये देखो, ये कैमरे के सामने नहीं आ रहे और पीछे से बहुत बडबड कर रहे हैं। नहीं चला मित्रांनो, जातोय आता अटल टनेल पासून. चलो बाय बाय. हा काय ते केस घाल कडवाट लागलं मला का. चला, पाऊस येईल वाटतं. रेनकोट घालाय पाहिजे. ओके, रेनकोट बी घालाय पाहिजे, बॅगला पण कवर घालाय पाहिजे, कारण मोसम एकदम ढगाळ झालाय, ढगाळ. ओके दोस्तों, अभी हम जा रहे हैं मनाली की तरफ. कोसार करके गाव आहे. मला बहुतेक अटल टनेल पासून इथं 2 रोड निघतात, तिथनं एक नाही वय. ह्याच्याकडे जातो आपल्याकडं. कुठं जायचं आपल्याला? विसरलो बी नाव मी. त्याचं स्प्लिती आणि दुसरा जातोय मनालीकडं. आता मला काय कळलं नाही. मला वाटतंय मनालीत जाऊन आराम करावं. गुरुद्वारात थांबलं. उद्या सकाळी निघावं 7:30-8 वाजता आणि उद्या दिवसभरात असं पोचल. आणि परवा दिवशी थांबावं तिथं, तेरवा यावं असं नियोजन आहे. बघूया काय होतं. बघा कसलं दुःख बिक काय डेंजर. पोलिसांनी माझा सगळा व्हिडिओ खराब केला का. ओके चलो. तर पाऊस यायला लागला, त्यामुळं ह्याला कवर घालतो. आणि काय झालं, आपल्याला जायचं आहे ना ह्याला, तर ते टनेलला परत उद्या टनेलमधनं यायला लागणार आहे. त्यामुळं काय विषय नाही. टनेल पशी परत उद्या बिद्या फोटो बी काढता येईल, व्हिडिओ बी काढता येईल. आज तर पहिलं मनालीला जातो आणि राहतो व्यवस्थित. जरा आंघोळ बिंघोळ करतो. 2 दिवस झाला आंघोळ नाही, त्यामुळं तर मेन ही गोटा आहे. बाकी काही नाही. तर मी इथनं इकडं काल आंघोळ केली असती ना, काल नाही तर परवा, तर मी इकडं आलोच नसतो मनालीकडं. पॉवर बँक बी उतारल्यात, तर ते गुरुद्वाऱ्यामध्ये पॉवर बँक चार्जिंगला वगैरे लावून ही करू. तिथं बेळखाना होतं, पण 60 रुपयाला बेळ आहे. आत्ता तर जेवलो होतो मगाशी, पाहिलं असेल 1 तासापूर्वी. पण इथं बेळ दिसल्यावर इच्छा झाली, पण आता ती जायची बी नाही. मला 60 रुपयाला लई क्वांटिटी त्याची. त्याला म्हणलं हाफ दे, हाफ नाही म्हणते. माणूस चांगला आहे तसा. हॉटस्पॉट दिला, मग त्याने हॉटस्पॉट दिलं. मी जिओचा रिचार्ज केला, माझा जिओचा रिचार्ज संपला होता. ओके, अशा प्रकारे गाडीवर कागद टाकायचा. हे 2 अडकवायचे आहेत. ओके, असे खाली अडकवायचे, असं खाली अडकवायचे, म्हणजे काही विषय राहत नाही. हा रेनकोट घालायचा आपल्याला, कारण पाऊस येतोय. ओके ठेवू का? ओके बस. मित्रांनो, तर फायनली निघतोय इथनं आता खाली डाऊन. पाऊस चालू झालाय, पण पाऊस म्हणजे इतका मोठा नाही आहे. क्या चल रहा है, कसं उड्या आणत होता. तर पूर्ण डाऊन जायचं आहे. तसं म्हणलं तर उलटं पालटच झालं होतंय, पण ते चला जाऊ द्या. गुरुद्वाऱ्यात थांबू आजचे दिवस, म्हणजे आपलं पॉवर बँक चार्ज करून नेलं म्हणजे टेन्शन राहणार नाही. काल चार्जिंगचा काही हीच नव्हता, संबंधच नव्हता. कारण काय झालं काल, त्याचं होतं तिथं लाईटच नव्हती, ते सोलर पॅनलवर होतं. ती म्हणायचं माझ्या गिऱ्हाईकाला लागेल लाईट, तू फ्रीमध्येच राहिला आणि तुला कशा चार्जिंग देऊ, असं झालं. त्यामुळे पॉवर बँक संपल्या. ओके चला. मित्रांनो, तर पाऊस येतोय म्हणजे भुरभुर येते, अशी मोठा पाऊस येत नाही आहे. तर काय ढग आल्या, ढगाचंच पाणी गळतंय थोडं असं वाटतंय. वातावरण एक नंबर आहे, बाकी काही नाही. इथं पडलं वाटतं कोणतंही. काय ते दाखवतंय पडलं. मनाली चला. मित्रांनो, जिथं सारखंच पडत होती माती, तिथं डायरेक्ट यांनी कॉन्क्रीटचं असं बनवून टाकलंय. त्यामुळं काय सारखं पडाय नको, काय नको. पडलं तर ह्याच्या बोकांडी पडल व्हायची. ओके, अशा प्रकारे केलेलं आहे. तर किती किलोमीटर आलो आपण? टोटल 22 किलोमीटर होतं.
मित्रांनो तो पोचत आलाय, जवळजवळ पोचलोय. 3-4 किलोमीटर राहिले. जे खाली दिसतंय ते मनालीच आहे सगळं, म्हणजे सिटी, मनाली सिटी. आपल्याला जायचे मॉल रोडच्या तिथं गुरुद्वारा एक, तिथं थांबायचे आपल्याला जाऊन. चला जाऊया. ओके, कसलंही वातावरण, डोंगराचं टोकच दिसत नाही, नुसतं आभाळ आलंय. ओके मित्रांनो, तर मनालीत पोचलो. इथं पाहू शकताय खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. झिप लाईन आहे, अजून हे काय त्याला म्हणतात MTV, ते गाडी चारचाकी काय म्हणते, MTVच म्हणतात ना, ती एक आहे. याक राईड आहे. ए भाऊ, तर करू आपण थांबू. हाय मनालीत. उद्या पहिले आपला स्प्लिटी कवर करून येऊ द्या, मग मनालीला एक दिवस अख्खा देऊ आपण. मनालीत पण जाऊ. इकडं बघा मधमाशाचे छत्ते बित्ते ठेवलेत. मनालीला पण जाऊ, कुल्लूला पण जाऊ, सगळीकडे जाऊ, काय नाही विषय. मी खाली ठीक आहे आलो आम्ही आता आंघोळ होती तिथं जाऊन ते काय नव्हतं. आज एक दिवस, अजून 2 दिवस नाही केली तर काय ना, फार ही व्हायचं की 2 दिवस ऑलरेडीच केली नव्हती, अजून 1-2 दिवस नाही करायची म्हणजे अवघड होते. चलो, नाही तर आंघोळ करायची म्हणले हॉटेल रूम घ्यायला लागली असती. त्यात पण बऱ्यापैकी चांगले रूम असेल तिथंच आंघोळीची सुविधा असते गरम पाण्याने. ओके चलो. कसली झाड आहे ती, वाव, मनाली. आता चढायला लागेल फक्त उद्या, एवढंच आहे. 22 किलोमीटर आरामात चढत गाडी, काही एवढं अवघड नाही आहे. ओके वडापाव खाऊया आपण. बघूया कितीचा आहे वडापाव, आपल्या इथला वडापाव. अरे अंकल नहीं हुई यार, मैं कहाँ से आ रहे हो आप? पुणे से. मैं भी पुणे से हूँ. हाँ. अरे वाह, पुणे को मिला. कुठं राहता तुम्ही? मी बारामतीचा आहे. बारामती. तर मित्रांनो इथं वडापाव दिसला म्हणून मी वळून आलो. मी पण फर्स्ट टाइम उघडले आता, नवीनच उघडले म्हणून. हाँ आम्ही पण त्याच्यासाठीच थांबलोय वडापाव खायला. बर. हाँ मेरे को आज 27 दिन हो गए टोटल. 27 दिन. सही है यार. बाइक पे जा, शर्म कर. ये बाइक पार्सल करा रहा है यहाँ से, देखो. तुम जा रहे हो वापस पुणे? नहीं, अभी तो मैं कल स्प्लिटी जाऊंगा. तो अभी तो उधर ही जाने वाला था मैं, पर नीचे आ गया. बोला इधर जा, मैं बजट ट्रैवल करता हूँ ना, तो गुरुद्वारा इधर ही था, उधर आगे गुरुद्वारा वगैरह नहीं था, इसलिए मैं नीचे आ गया. अच्छा, बेस्ट है यार. तो आज एक दिन रुकोगे फिर कल नहीं? हाँ, कल मैं स्प्लिटी जाऊंगा तो 2 दिन लगेंगे. उधर से आऊँगा, फिर मनाली 1 दिन घूमूंगा, तो और बाद में कुल्लू जाऊँगा. वैसे तो मैंने ऑल इंडिया फिर घूम लिया है. मेरा हिमाचल ही थोड़ा बचा है. अभी मैं लद्दाख करके आ गया. ओके चलो. तो वडापाव 90 रुपयाला होता, 85 रुपयाला कमीत कमी. तर चला, नाही कॅन्सल केलं मी वडापाव खायचा. आता जेवलो होतो आपण. मी फक्त म्हणलं असेल 50 रुपये 60 रुपये, पण लई इथं हे म्हणते फ्रँचायझी आहे सिन्स 1998. त्याला मी म्हणलं अरे आमच्याकडे ये, मी तेव्हा 10 चालले असते, तेवढंच 10 नाही 5-7 चालले असते. चला बरं. ओके, आपल्या मेन तर ते काम नव्हतं. ओके तर हे भाऊ आपला होता गॅरेजवाला, तर इथं ऑइल चेक केलं तर ऑइल आहे, काय अडचण नाही. ऑइल सील मेन तर बदलायची होती, ऑइल सील गळते. तर बघू आता परत. ये तो चंडीगढ़ में ही मिलेगा ना क्या इसका ऑयल सील? ऑयल सील हाँ, चंडीगढ़ में मिल जाएगी. हाँ, तो अभी मेरे को स्प्लिटी जाके आना है. हाँ वही आएगी, कोई नहीं. ओके बस मोबाइल चेक करते हैं ना. ओके 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 ठीक है. इधर गुरुद्वारा किधर है भाई? गुरुद्वारा है मनाली में है, आधा किलोमीटर नीचे. आधा किलोमीटर है क्या? खींच के हाँ, टूट जाएगा वैसे भाई. नहीं टूटेगा नहीं. चलो भाई.
चला मित्रांनो, मध्ये पूर आला होता ना, त्यावेळेस बघा हे सगळं रोड बीड वाहून गेला होता. आता मध्ये बातम्या नव्हत्या येत का, तर हे इथं पाणी एवढं होतं की रोड वाहून जात होता, इतका जोराचा प्रेशर होता पाण्याला. चला जाऊया, बरंच खाली आलो आपण तसं जवळपास. म्हणजे आपल्याला आपण 33 किलोमीटर खाली आलो आहे टोटल. आणि उद्या 33 किलोमीटर चढून गेल्यानंतर ना आपल्याला तिथं लागेल ही पास. ठीक आहे, 33. ओके, तर आणि सोयी चांगली असली पाहिजे इथं. ओके, बाकी काय नाही. नहीं होटल नहीं चाहिए सर, मेरे को गुरुद्वारा बताओ किधर, गुरुद्वारा में रुकने वाला हूँ मैं. सस्ता पड़ जाएगा। नहीं यार, बजट ही नहीं है भैया, नॉर्मल प्राइस में है। ओके ओके ओके, थैंक यू. मित्रांनो, तर हॉटेल पाहिलं इथं आपण आलोय आता मॉल रोड. वयच्या साईडला मॉल रोड आहे, इथं पार्किंग आहे सगळी, पाहू शकता दोन्ही साईडला. तर ते वन वेच होता, त्यामुळे आपल्याला असा यू टर्न मारून यायचं आहे, कारण मॉल रोडलाच गुरुद्वारा आहे. ओके, चलो. मार्केट कितना वरती जायचं आपल्याला. ओके, वरती आलो, अजून 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 वरती जायचे. ओके, बस बस बस, बंद करतो मी, लईच मोठा व्हिडिओ होतात नाही तर. मध्ये आलोय मी, हे माणूस शिवाय देते क्या. अरे क्या वो गाली क्यों दे रहा है फिर. ऐसा बहुत सड़क है. तर इथनं मॉल रोड आहे हा बेसिकली. तर आपल्याला गुरुद्वारात जायचं इथनं या पुढनं. वडापाव भेटेल असं मला वाटतं इथं. मी मागलंय वडापाव. मित्रांनो, तर गाडी इथं लावली आणि बॅग घेतल्या त्या, आणि ह्या गुरुद्वारात राहण्याची सोय झाली. पाहू शकताय गुरुद्वारा किसा, गुरुद्वारा सिंग गुरु ग्रंथ साहिब मनाली, जिल्हा कुलू, इथं तळायची सवय झाली. तर चल मित्रांनो, तर गुरुद्वाऱ्यामध्ये असे डोरमॅट्री आहे, तुम्ही पाहू शकताय. असे बेड बनलेले आहेत आणि अशा प्रकारे राहायचे. मी इथं चार्जिंगचं सॉकेट आहे, त्या ह्याचं नियोजनाने पाहिले. तर आता पुढं बघूया काय होतंय. मित्रांनो, तर आलोय आता मनालीच्या मॉल रोडवर. इथं पाहू शकताय मॉल रोड आहे मनालीचा. तर बेसिकली आपण गुरुद्वाऱ्यातच थांबलोय. तर तिथं राहिलं तुम्हाला दाखवलंच असेल, डॉर्मेटरीची सुविधा होती. तर काय झालं, चला म्हणलं काय ते तिथं काही जेवण नव्हतं, तर म्हणलं काय ते खाऊन यावं म्हणून आलो. तर इथं हा मॉल रोड आहे, तर मॉल रोडवर पोचलो आहे आता मी. बघूया काय खायचं का नाही. ओके, मग जाऊया. पाहिजे तसे काही कपडे बिपडे खायचं पण आहेत भरपूर. अजून तर मी कुठं काही विचारलं नाही, काय नाही. ओके, चला. मित्रांनो, तर मॉल रोड फिरून आलो आणि काही खायला मग हीच खाल्लं काहीतरी असंच. काही शेंगदाणे वगैरे खाल्लं होतं मी. शेंगदाणे खाल्ले आणि पाण्याची एक बॉटल घेतली आणि आलोय आता परत. डॉर्मॅट्रीमध्ये कोणच नाही आहे, मी एकटाच आहे अख्ख्या ह्याच्यात. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके.